जनता की बात, जनता के साथ। नवापूर तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांना अटक झाल्याने खळबळ। नवापूर दिनांक 21/11/2023 ला अँटी करप्शन लाचलुचपत विभागाकडून झालेल्या कारवाई संदर्भात चौकशीसाठी नवापूरचे तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांना अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस स्टेशन येथे 346/2023 कलम 323, 143, 147, 149, 504, 506 वगैरे नमूद कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर विसरवाडी पोलिसांनी तक्रारदार व इतर 12 अशा 13 लोकांना प्रतिबंधक कारवाई करण्याकामी 2/11/2023 रोजी नवापूर तहसील कार्यालय येथे समक्ष घेऊन गेले होते। त्यावेळी तहसील कार्यालयातील खासगी इसम हनु रामा वळवी याने ते तहसील कार्यालयात फौजदारी लिपिक असल्याचे भासवून तक्रारदार व सोबतचे 12 असे 13 लोकांचे प्रकरण मिटवून बंद करून देतो असे सांगून प्रत्येकी 1000 असे 13,000 रुपयांची प्रथमतः मागणी करून तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपये घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली होती। त्यातील 7,000 अगोदरच घेतले होते। उर्वरित 3,000 मागणी केल्याचे दिनांक 9/11/2023 रोजी केलेल्या कारवाई पडताळणीत निष्पन्न झाले होते। 21/11/2023 रोजी तहसील कार्यालयातील महसूल शाखेत पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली होती। लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले होते। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी 1 लोकसेवक महेश पवार, तहसीलदार आरोपी 2 जितेंद्र पाडवी, नायब तहसीलदार आरोपी 3 नंबर अमृत चांद्रसिंग वळवी, फौजदारी लिपिक महसूल विभाग आरोपी तिन्ही लोकसेवकांनी आरोपी खासगी इसम हनु रामा वळवी यास गुन्ह्यातील तक्रारदार याच्याकडून लाच मागणी करून मागितलेली लाचेची रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने आरोपी तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार पाडवी यांना 26 तारखेच्या रात्री 11:15 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे। ऐन निवडणुकीचा भरगच्च कार्यक्रम असताना घडलेल्या घटनेने सर्वच शासकीय कार्यालयात चर्चेचा विषय ठरला आहे। एकाच वेळी 2 अधिकारींवर झालेल्या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नाशिक व नंदुरबार येथील लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, असे कोणीही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास संबंधित विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नवापूर लाईव्ह न्यूजसाठी राजेश गावित, नवापूर।